नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण तोंडलीची भाजी करणार आहोत. तर तोंडली बघा मी कशी अशी मागचं आणि ह्या साईडचा हा भाग जो आहे तो काढलेला आहे. एक गाजर घेतला आहे, तोही किसून घेतलेला आहे, म्हणजे सोलून घेतलेला आहे. त्यानंतर इथे 2 बटाटे घेतलेले आहेत. एकदम सोप्या आणि साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला ही भाजी करून दाखवणार आहे. व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल ना तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता जे बटाटा आहे तो आपल्याला चांगला असा सोलून घ्यायचा आहे आणि ही भाजी जी आहे ती आपल्याला छान अशी कटिंग करून घ्यायची आहे. तर चला तर ही भाजी कटिंग करूया आणि बटाटे सोलून घेऊया आणि त्यांनाही कटिंग करून घेऊया. तर सर्वात फास्ट होणारी भाजी आपली सगळी कटिंग करून झालेली आहे. आणि तुमच्या घरी जर पाहुणे वगैरे येणार असतील तर अशी भाजी पटकन बनवली तर पटकन खायला होऊ शकते. तर मी ते बघा मस्तपैकी अशी कापलेली आहे आपली तोंडली. त्यानंतर ते गाजर कापून घेतलेलं आहे, बटाटा कापलेला आहे, छान काळा नाही पडावं म्हणून मी पाण्यात घातलेला आहे. एक टमॅटो, थोडीसा लसूण घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे. त्यानंतर थोडीशी कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेला आहे. सर्वात पहिला आपल्याला काय करायचं आहे, आपण वाफेवरती बनवणार आहोत. म्हणजे आपल्याला अजिबात यामध्ये पाण्याचा कुठल्याही प्रकारचा वापर करायचा नाही आहे. केला तरी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त अजिबात घालायचं नाही आहे. कारण की कधीही भाजी पाणी खूप घातल्याने ती पाणचट होते, त्यामुळे ती पाणी जास्त घालू नका भाजीला. ते बघा आपल्याला इथे मी आपला कुकर जो आहे तो मी इथे गरम करायला ठेवला होता. तर त्यामध्ये आपल्याला 2 पळी छान 2 ते 3 पळी आपल्याला चांगलं असं तेल घालायचं आहे. ते बघा माझे व्हिडिओ खूप छोटे असतात, मी भाजी वगैरे कटिंग करताना अजिबात दाखवत नाही, त्यामुळे पूर्ण बघा. तर इथे मी 3 पळी तेल घातलेलं आहे. तर तेल आता छान असं गरम होऊ द्या. नाही तर काही काहींचे व्हिडिओ असे असतात की भाजी वगैरे कटिंग वगैरे करताना दाखवतात, तसं मी अजिबात दाखवत नाही आहे. एकदम फास्ट बनवते आणि सोप्या पद्धतीत आपले व्हिडिओ असतात. शेवटपर्यंत बघा. ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण. तोपर्यंत आपण इथे ही बटाटे जे आहेत त्यांचं पाणी काढून घेऊया. तर सर्वात पहिलं मी इथे काय घेतलेलं आहे, आमचूर पावडर घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सेक्रेट आपली कैरी. तर चला इथे कैरी मी घेतलेली आहे. तर आपल्याला यामध्ये आता मी आमचूर पावडर घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे हळद अर्धा चम्मच. त्याच्यानंतर अर्धा चम्मच मी ते गरम मसाला घेतलेला आहे. त्यानंतर इथे लाल तिखट घेतलेला आहे, 2 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे. त्यानंतर इथे धण्याची पावडर घेतलेली आहे. आमचूर पावडर नक्की घाला, खूप छान लागते. ते बघा इथे मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार. आणि त्यानंतर आपल्याला इथे जिरा पावडर घ्यायची आहे. ते बघा इथे आपण जिऱ्याची पावडर घातली आहे थोडीशी. आता आपल्याला या बघा तेल जो आहे तो आपला छान असा गरम झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालायची आहे, थोडंसं जिरं घालायचं आहे. लगेचच आपल्याला इथे मी कढीपत्ता आणि लसूण जो घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे. कुकरमध्ये करा, एकदम लवकर होणार. आणि दुसरी मेन गोष्ट की कुकरमध्ये आपल्याला जास्त पाणी न घालता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी कैरी जी आहे ती घालण्याच्या आधी मी इथे कांदा पहिला घालूया आपण. आपला तेल छान असं गरम आहे, कांदा घालून घेऊया आणि कांद्याला छान असं मिक्स करून घेऊया. तेलामध्ये फ्राय करा कांद्याला. लसणाची जी फोडणी असते ना, लसणाचा वास जो असतो ना एकदम छान येतो सुगंध. चला इकडे बघा ही कैरी आपल्याला कापून घ्यायची आहे. हे बघा छान अशी कैरी घेतलेली आहे, जी कोळ काढून घेऊया. आणि अर्धीच घेतलेली आहे, आपण जास्त नाही घेतलेली. याची साल जी आहे ती साल काढून घेऊया. आणि अशी आपण त्याचं हे काढून घेतलेलं आहे, साल काढून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे त्या साईडला आपण कटिंग करून ठेवूया. ही भाजी एवढी छान लागते ना आंबा घातल्याने. हां चला, तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, टमॅटो जे आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि यामध्येच आपल्याला बटाटे घालायचे आहेत. तर सर्वात पहिला आपण हे चांगलं एकजीव करून असे फ्राय करून घेऊया तेलामध्ये. होते या मसाल्यांमध्ये आपल्याला इथं बघा एक असा मोठा चमच आपण इथे
शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये गाजर घालून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्या. त्यानंतर आपल्याला जे मसाले जे आपण घेतलेले सर्व हळद मीठ मसाला वगैरे ते सगळं आपण यामध्ये घालणार आहोत आणि यालाही आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे असं मिक्स करा. छान मसाल्यांचा कलर आपला जो आहे तो चांगला हे बघा दिसत आहे. लगेच आपल्याला यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे. तोंडलीची भाजी आपण यामध्ये घालूया. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात नंतर आपण कोथिंबीर आणि जे कैरी घेतलेली ती आपण यामध्ये घालत आहोत. त्यालाही चांगलं मिक्स करून घेऊया. आणि ही रश्श्याची भाजी अजिबात आपल्याला करायची नाहीये. रस्सा असला तरी एकदम थोडाफार ठीक आहे. तर चला आपण यामध्ये फक्त 1 पेला पाणी घालत आहोत. हे बघा पेला खूप छोटा आहे माझा. हे बघा 1 पेला आपण का पाणी घातलेलं आहे, ती छान अशी शिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे आपण. आता आपल्याला काय करायचे, आपण एकदम थोडंसंच पाणी घातलेलं आहे, जास्त नाही पाणी घातलेलं आणि जास्त घालूही नका. आता आपण यावरती झाकण लावून घेऊया. आता आपल्याला काय करायचं, हे झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला मीडियम गॅसवरती आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर चला आपण 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस जो आहे तो बंद केलेला होता. तर इकडे बघा आपण खाली काढलेलं आहे, यामध्ये अजिबात हवा नाहीये. तर आपण आता याचं झाकण काढून घेऊया. बघा किती छान दिसते आपली भाजी. हे बघा बटाटे वगैरे छान असे शिजलेले आहेत. हे बघा आणि छान आपली भाजी झालेली आहे. बघू शकता तुम्ही, अजिबात यामध्ये काय पाणी वगैरे आपण जास्त घातलेलं नव्हतं आणि भाजी छान शिजलेली आहे. सुगंध तेवढा छान येतोय. ही भाजी खूप भातासोबत, डाळ भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. ही भाजी तुम्ही टेक्स्चर बघू शकता हिचा भाजीचा किती छान आहे. आणि जर तुम्हाला यामध्ये जर गोड चवही पाहिजे असेल तर थोडीशी तुम्ही साखर घातली तरीही चालेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कुठून पाहता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काय बघायला आवडेल ते मला नक्की सांगा. आणि